तुमचा डोसा तवा जास्त काळ नॉनस्टिक राहण्यासाठी मदत करणारी ही मार्गदर्शिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही रोजच्या वापरासाठी टिप्स, स्वच्छता, सीझनिंग, कार्बनायझेशन आणि तेल जमा होण्याबद्दल माहिती देऊ. हा व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुकसोबत शेअर करू शकता. रोजच्या वापरासाठी टिप्स. तुमचा तवा कधीही कोरडा गरम करू नका. तवा प्रीहीट करण्यापूर्वी नेहमी थोडे तेल किंवा बटर लावा. फक्त मंद मध्यम आचेचा वापर करा. फक्त लाकडी किंवा सिलिकॉनची स्पॅटुला नापल्या. 2 डोशांच्या मध्ये जास्तीचे तेल किंवा बटर पुसवून तवा कोरडा गरम होणार नाही याची खात्री करा. स्वच्छता. तुमचा डोसा तवा स्वच्छ करणं खूप सोपे आहे. एक टिश्यूने तेलकटपणा पुसून घ्या. 2 त्याला थंड होऊ द्या. गरम तवा थंड पाण्यात घालणे टाळा. 3 हाताने धुवा किंवा मऊ स्पंजने सौम्य साबण वापरा. 4 मऊ टॉवेलने हलक्या हाताने पुसून कोरडे करा. 5 एकावर एक ठेवणे टाळा. पॅन सेपरेटर किंवा कापडाचा वापर करा. सीझनिंग. आम्ही दर 2 दिवसांनी तुमचा तवा सीझन करण्याची शिफारस करतो. 1 पॅन मंद आचेवर गरम करा, नंतर गॅस बंद करा. 2 तव्याला ब्रशने तेल लावा. 3 10 मिनिटांसाठी तसेच ठेवा. 4 टिश्यू किंवा मऊ कापडाने पुसून घ्या. 5 आहे तसाच ठेवा. कार्बनायझेशन. जर तुम्हाला तुमच्या तव्यावर काळे डाग किंवा तेलाचे डाग दिसले तर काळजी करू नका. हे कार्बनायझेशन आहे आणि नियमित वापराने हे होणं पूर्णपणे सामान्य आहे. 1 कोमट पाण्यात बेकिंग सोडा आणि सौम्य डिश सोपची पेस्ट बनवा. 2 तव्यावर हलक्या हाताने घासा. 3 स्वच्छ करण्यासाठी मऊ स्पंज वापरा. 4 कोमट पाण्याने धुवा. 5 मायक्रोफायबर किंवा मलमलच्या कापडाने हलक्या हाताने कोरडी करा.